संघटना कृती समितीच्या वतीनं 16 एप्रिल रोजी पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून महामोर्चाला सुरुवात करण्यात आली। यावेळी मोर्चेकरांनी सोलापुरातील सर्व LPG पंप तात्काळ सुरू करावेत, LPG गॅस दरात तात्काळ कपात करावी, रिक्षा चालकांसाठी नियमित आणि पुरेसा गॅस पुरवठा सुनिश्चित करावा, या आणि इतर मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। वेळीच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। या महामोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस, रिक्षा सेल, वाहतूक संघटना संयुक्त महासंघ, लाल बावटा रिक्षा संघटना, सोलापूर रिक्षा युनियन, सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटना, बसवसेना रिक्षा चालक बहुउद्देशीय संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा सेना, रिपब्लिकन सेना, रिक्षा चालक मालक संघटना, रेल्वे स्टेशन रिक्षा संघटना आदी संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला होता। पुढची काय भूमिका असणार आहे? सर, या अगोदरच आम्ही जाहीर केलं होतं की 16 तारखेला पूनम गेट पर्यंत हा मोर्चा जाईल आणि कलेक्टरला सिस्टम नवी भेटेल। शेकडो रिक्षा चालक आजच्या मार्चमध्ये सामील झालेले आहेत। अजूनही पालकमंत्र्याला जाग आलेली नाही आहे। विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक निवडणुकीची आम्ही वाट पाहत आहे। ती निवडणूक संपल्यावर आमच्या कृती समितीची बैठक होईल आणि सोलापूर बंद असं होईल, राज्याच्या मुख्यमंत्र्याला बोलावं लागेल अशा पद्धतीचं बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। त्या तयारीचं पाऊल म्हणून आम्ही चाललेलं आहे। काय मागणी आहे नेमकी? आमची केवळ एकच मागणी आहे, 10 पंप बंद पडलेला आहे, 40,000 लिटर LPG ची व्यवस्था करा, त्याचं दर 42 रुपये ठेवा आणि कल्याणकारी मंडळ स्थापन केला म्हणून पुष्कारी मारायला सुरू केला। 800 रुपये भरावं लागतात, महिन्याला 1 रुपये भरायला तयार आहे। 20,000 रिक्षावाल्याला एका महिन्यामध्ये सभासद करायची या कृती समितीची धमक आहे। सरकारने तेही निर्णय घ्यावा, पालकमंत्र्यांनी तेही निर्णय घ्यावा। पालकमंत्री असेल, प्रशासन असेल, कुठेतरी रिक्षा चालकांच्या या मागणीवरती दुर्लक्ष करताना दिसत आहे। आता ते तोडगा काढत असेल तर असा सोलापूर बंद होईल किंवा मुख्यमंत्र्याला तोंड उघडावं लागेल।